प्रीमियर लीगचा स्पोर्ट्स क्लब आयोजित राजीव प्रीमियर लीग 2025चा दमदार अशी सांगता करणारा हा महामुकाबला आणि या महामुकाबल्याचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित असणारे सर्व क्रिकेट शौकीनांचे मनपूर्वक स्वागत. पहिला षटक अक्षयच्या माध्यमातून अक्षय आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहतो मित्रांनो विनयच्या हातात आणि या आधी महेशने गडशीने चेंडू निश्चितच चांगल्या प्रकारे या ठिकाणी फेक केली होती आणि या चेंडूवरती एकच धाव दिलेली आहे. स्ट्राईक बदलली जाते, स्ट्राईक साठी येतो तो अमित जो उत्तम गोलंदाजी करू शकतो. याने या क्रीजवर दोन्ही उपस्थित असणारे अष्टपैलू गुणवत्ता अक्षयला मानलं पाहिजे. अक्षयनं या संपूर्ण लीगचा जर एक टोटली आपण जर अंदाज घेतला तर अक्षयची कामगिरी या लीग मध्ये कमालीची झाली आहे. तोच अक्षय काजवे जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू संधी गमावलेली आहे पण निर्णायक चेंडू फेकण्याची क्षमता अर्थात उत्तम दर्जाचे चेंडू टाकण्याची क्षमता अक्षयच्या माध्यमातून दिली जाते आणि उत्कृष्ट चांगला प्रभाव दाखवला जातो अक्षय काजवेच्या माध्यमातून. निश्चितच अक्षय एक जबरदस्त असा अष्टपैलू गुणवान खेळाडू आहे मात्र हिटमॅन ज्याला अनेक उपाधीनं संबोधित केलं जातं तो भैरवगड पॅन्थर्स कदम सरांचा लाडका गुणवान खेळाडू आयकॉन गुणांचा फटकेबाजी जबरदस्त चेंडूच्या पाठीमागे धावलं जातं पण इथं काय घडतं चांगलं क्षेत्ररक्षण बरोबर आहे. अक्षय सुद्धा बेस्ट आहे आणि त्याला एवढा ताकदीनं बाद देणारा अर्थात सर्व आपण खेळणारा ओंकार सुद्धा तेवढा जबरदस्त चिकट फलंदाजी करणार आहे. अक्षय बेस्ट वर्षन बेस्ट परफॉर्मन्स हो इथं मात्र खूप होते. एक धाव मिळणार आहे. घोषित क्षेत्रातले चेंडू होतोय आणि धाव संख्या होतीये ती 5 पण आतापर्यंत अक्षयला मानलं पाहिजे मोठे पत्ते मारण्यासाठी कोणत्याही प्रकारची संधी दिलेली नाहीये. त्याबद्दल या ठिकाणी कौतुक असणार आहे. अक्षय काजवे निश्चितच या कहाणीमध्ये उत्तर देण्याची सवय लागणारा हा ओंकार मात्र चेंडू जातो उत्तुंग षटकार. राजीव प्रीमियर लीग 2025 मधला एक सर्वोत्कृष्ट पुन्हा एकदा महामुकाबल्यामधला एक मोठा फटका. नाव संख्या होती ती 11. आतापर्यंत ज्याला बांधून ठेवलं होतं ते अक्षयनं इथं मात्र स्वातंत्र्य दिलं. पुन्हा एकदा कशा चांगली गोलंदाजी सुद्धा करू शकतो पण नितेश एक अष्टपैलू बादशाह खेळाडू क्रिकेटचा खेळाडू कुत्रेचा हिरो मानला जातो असा हा नितेश क्षेत्रामधला मोठा अनुभव जो कबड्डी असा हा नितेश सलग 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकण्यात यश मिळतं. नितेश शिर्के बागजाई बी संघाकडून खेळताना बागजाई माता पुढे आणि बी संघाकडून खेळताना अतिशय चांगल्या पद्धतीची गती चेंडू परिवर्तन करून टाकणारी या वेळेला मात्र चेंडूला अमितला मात्र नीटचा चेंडू कळत नाहीये. 10 सेंटर असणारा नागपूर असणारा ओंकार मात्र या ठिकाणी निश्चितच फटकेबाजीसाठी तयार आहे. दरम्यान दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय धाव संख्या होती 15. नितेश हातामध्ये मिळत नाहीये अन्यथा रनआउटची संधी होती. मित्रांनो अशा करायची नाहीये कारण चुकीला माफी
ओंकार येतो त्यावेळेला मात्र सामन्याचं चित्र बदललेलं असतं. मित्रांनो काय फटकेबाजी करतो. आतापर्यंत आपण पाहिलं 2 सामन्यामध्ये सलग, पहिल्या सामन्यामध्ये एलिमिनेटर सामन्यामध्ये 42, त्यानंतरच्या सामन्यामध्ये 51 धावा निर्णायक सामना होता, ज्यामध्ये एक हाती विजय संपादन करून घेणारा क्रिकेटचा अवलिया कलाकार. हो वाव, पुन्हा एकदा नितेशला मानलं पाहिजे. याला म्हणतात क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. खऱ्या अर्थानं आपण जर ब्लॉकवर मध्ये ऑर्कर लेनचा जर चेंडू टाकला तर मात्र चांगल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये, चांगल्या प्रकारचं स्वातंत्र्य फटकेबाजीसाठी दिलं जात नाही. आणि तेच हा खतरा पुण्याच्या बाजूने येतो. काय घडतं पाहूया. एक धाव तो बरोबर दुसरी धाव घेतोय आणि 2 धावे समाधान मानावं लागतं. पण आतापर्यंत सन्मानजनक चांगल्या प्रकारची षटक फेकले त्यांना आणि इथं मात्र सामना करण्यासाठी तयार होणारे या षटकावर या सामन्याचं समीकरण अर्थात बरेचसे गणित अवलंबून झालेलं अक्षय बेस्ट टू बेस्ट. अर्थात अक्षय जपडून ठेवतो का ओंकारला पाहायचं आपण. हो आणि आपण इंटरनॅशनल असू द्या, साधं क्रिकेट असू द्या, यामध्ये पहिल्या चेंडूवरती जर आपण प्रहार केला धावसंख्या होती 25 म्हणजे प्रभाव दाखवला जातो का पाहायचं आपण अक्षयच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह रोखण्यासाठी येतो आहे तो ओंकार खेळ. दरम्यान त्याची फलंदाजी मोहरली जाते. चौफेर फटकेबाजी मारण्यात मजबूर असणार, प्रसिद्ध असणारा ओंकार. पुन्हा एकदा अक्षय करून देतोय. विनय सारखा महिनाभर टाकण्याच्या सगळ्या धावसंख्या होते 30 षटक चालू आहे अक्षयच्या माध्यमातून. झेल होतो का मोठा खेळ, कारण विनयनं हा झेल सुटला आणि त्याचा सर्वोत्कृष्ट झेल पाठीमध्ये जाऊन एवढा झेल पकडण्याचं सोपं नसतं मित्रांनो. तेव्हा मोठ्या जगाने असं जर कामगिरी केली असती तर त्याची प्रशंसा निश्चितच भैरवगड पॅन्थर्सच्या संपूर्ण सेनेकडून होऊ शकली असती. पण तिथं मात्र तसं होत नाहीये. निश्चितच वाकलाही त्रिसंघाकडून होत झाली असती. सॉरी भैरवगड संघाची धावसंख्या पुन्हा एकदा धावसंख्या होती 29. ओंकारला आतापर्यंत काय फटकेबाजी केली आहे, पण खऱ्या अर्थाने अक्षयने दोन्ही षटकं फिटायची जी पेगली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यानंतरचे चेंडू कशा प्रकारे फेकतो अक्षय पाहायचे आपल्याला. ओंकारच्या बॅटमधून निघालेला संख्या होती की या ठिकाणी 35. ऐकवा मला ते नको दादा उभा राहा, दादा उभा राहा. नाट्यमय परिस्थिती तयार होती मित्रांनो. स्ट्राइक घे. कामगिरी करते 34 धावा दाखल करणारे पण आतापर्यंत अक्षय 39 स्कोर होतो 39. निश्चितच अंतिम विजेता सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव करणार दिलेलं आहे तो ओंकारला. ओंकार वर्सेस ओंकार ही लढाई अस्तित्वाची आहे. या ठिकाणी कौतुक असणार आहे. या सामन्याचं निरीक्षण घेण्यासाठी माता भगिनी या ठिकाणी दाखल झाले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जोरदार अपील केलं जातं.
ओमकारसाठी धावसंख्या आहे सलग 2 सामन्यामध्ये एका एलिमिनेटर सामन्यामध्ये 42 त्यानंतरच्या सामन्यामध्ये 51 म्हणजे निर्णायक स्थितीचा सामना जो होता त्यामध्ये लावली आणि आताच्या सामन्यामध्ये सुद्धा आतापर्यंत आमचे स्कोरर यांच्याकडून आम्हाला माहिती पुरवणार आहे निश्चितच पुरवली जाणार आहे. ओमकार या पट्ट्यावरती किती धावा वसूल केल्या संघाला धावसंख्या झालेली आहे ती 50. हाफ सेंचुरी पुन्हा एकदा जसं चौक प्रत्युत्तर काय घट्ट पाहिलं मित्रांनो. या ठिकाणी निश्चित चांगलं केलं जातं. धावसंख्या आहे ती 52. अजून एक षटक खेचणं बाकी आहे. तिरंदाजांचा अंदाज खरा या ठिकाणी मात्र या लढाईमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा ओंकारनं 44 धावांचं योगदान दिलं. 42 51 44 एक उत्तम दर्जाचा खेळ टिपला जातोय. क्षेत्ररक्षकाला प्रोत्साहित केलं जातं. स्पर्धा त्यानंतरची बीएससीबी सायबीरचं क्रीडांगण अशा अनेक स्पर्धेमध्ये खेळणारा ज्याच्या बॅटमधून ताबडतोब फलंदाजी होते पण इथं मात्र 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. बघूया शंकर काय करतो. नागेश सारख्या या गोलंदाजाला मोठा फटका मारायचा आहे. मोठा फटका मारण्यासाठी तयार होते ते कदम नागेश ज्यानं आतापर्यंत मित्रांनो वाघजाई बी संघाकडून जबरदस्त गोलंदाजी केली. काम केलंय. 60 धावा काय अंदाज आहे बघा तिरंदाजांचा. या ठिकाणी अचूक 60 धावा होणार असा त्यांचा अंदाज होता पण ह्या धावा पूर्ण केल्या जातात. अजूनही काही चेंडू बाकी आहे. काय खेळते 8 धावा पण एकदा धावा तयार आहे. कधी एकदा बॅटवर बॉल येतो शंकर दादा कारण या ठिकाणी मोठं नाव आहे मित्रांनो ज्याच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी आपण पाहतो. पण आता कदम सर चेंडू खेळला पहिलं पर्व राजेंद्र प्रीमियर लीग 2025 आणि या स्पर्धेची जवळजवळ 7 इनिंग होणं बाकी आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय उत्तम दर्जाचा फटका मारतो. पुन्हा एकदा नागेश मात्र एक चांगल्या प्रकारची लयबद्धशी गोलंदाजी करताना ज्याच्याकडे चांगला वेगवान मारा नाहीये पण निश्चितच त्या माऱ्यानुसार एक अचूक टप्पा मात्र जोरदार फटका घडतं बघूया आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा झेल कुठला या ठिकाणी दाखवली हार या ठिकाणी बळी जाते. या ठिकाणी आपण पाहतोय जिंकण्यासाठी महाविजेता संघ ज्या संघाची निवड काही खेळाचं पण या ठिकाणी निश्चितच करणार आहेत कारण जो संघ उत्तम खेळणार आहे तो संघ आपल्या सुवर्णाक्षरामध्ये नाव कोरण्यासाठी सज्ज होतोय. याआधी खेळताना आपण पाहिले मित्रांनो पंचांना विनंती आदरणीय पेशाधिकारी आदरणीय रुपेश कदम सर पहिला षटक घेऊन येणार ज्यानं 3 सामन्यामध्ये आपण पाहिलं 42 51 आणि 44 अशा धावांचं योगदान देणारा ओमकार. हो पहिला चेंडू नितेशसाठी इथून मात्र सुरुवात झाली मित्रांनो पण नितेश एक असा फलंदाज आहे
ज्याच्या बॅट मधून ताबडतोब फटकेबाजी होऊ शकते. निश्चितच हे सुद्धा पाहण्यासारखं. पण इथं मात्र ओमकार कशा प्रकारे गोलंदाजी करतो. ओमकार पुन्हा एकदा नितेशसाठी हो उत्कृष्ट फटका. इथं काय घडतं बघूया. एक धावचा पूर्ण केली जाणार आहे. चेंडू शंकरकडे गेला आणि निश्चितच एका धावेवर समाधान मानावं लागणार. आता मात्र स्ट्राईक साठी येतो ओमकार. ओमकार वर्सेस ओमकार अशी ही लढाई. याच ओमकारनं निश्चितच बाद केलं होतं ते ओमकारला. इथं मात्र पूर्ण वचपा काढण्याची गरज. हो या ठिकाणी जबरदस्त चेंडू लाईन जबरदस्त तेवढाच वेगवान मारा आणि त्याच्या जोरावरती ओमकार खेळला. मात्र या ठिकाणी काहीच नव्हत बसलं. पुन्हा एकदा ओमकार चौकी रशी केली तोच ओमकार. ओमकार खेळसाठी काय घडतं बघूया. या ठिकाणी ओमकार वर्सेस ओमकार. ओमकार बादशाह ज्याला संबोधलं जातं. पण इथं मात्र बघूया आपण ज्यानं तिन्ही सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ओमकार आणि नितेश या जोडीला धावसंख्या होती ती 6. पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. बॅटमधून आपण नेहमीच पाहत असतो. पण इथं मात्र बसवलं जाते. रणनीतीमध्ये निश्चित चकवलं जातं. पहिलं षटक समाप्त होते. धावसंख्या केवळ 6. गोलंदाजीची गरज आहे. प्रभावशाली मारा. एक चांगल्या प्रकारच्या टाकणारे प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्या पाचशे संघाकडून बाहेरचं पण मागचं स्वतःकडून लढवया. ओमकार इथं मात्र जोरदार काय घडतं पाहूया. दुसरी धाव पूर्ण. तिसरी धाव सुद्धा घेतली. इथून मात्र मोठ्या पत्त्याची गरज आहे. संसाराचा पुढील चेंडू मोठा बॉलिंग रदम घेऊन नितेश समोर सामना करण्यासाठी तयार आहे. एक चांगला मोठा रन घेऊन निश्चितच एक उत्तम दर्जाच्या गोलंदाजीचा नमुना आपल्या सर्वांच्या ताकदीने संपन्न केला जातो. पुन्हा एकदा कदम सरांच्या माध्यमातून हा चेंडू पुढे येऊन चेंडू मारायचा. पण तेवढ्याच चालकीने चेंडू हरवला जातो. पुन्हा एकदा संकेतच्या हातामधून चेंडू स्थिर होणार आहे. तो समोर मात्र एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय कदम सरांच्या माध्यमातून. आपल्या शतकातील पुढील चेंडू नितेश साठी. या चेंडू सरांच्या मार्फत पुन्हा एकदा चेंडू फेकला जातोय. इथं मात्र एक चांगला रनअप चांगली लाईन एज लागले जाते. आणि इथं मात्र मोठा मोहरा गारद होतो. दबावामधून प्रभाव दाखवण्याचं काम केलं. सलग जर आपण एखाद्या फलंदाजाला या ठिकाणी अशा प्रकारची गोलंदाजी केली तर मात्र त्याचं फळ निश्चितच चांगल्या प्रकारे मिळतं. संघाकडून निश्चितच उत्तम दर्जाची आहे. मोठा फटका. पण इथं मात्र काय घडतं बघूया. नशीब ज्यांचं साथ देतं उत्तम दर्जाची साथ मिळते. आम्ही पटकन. अरे बॉल टाक ना. अरे त्या आईला सरबरी जायच रे. 3 धावा. बॉल मारतो. अक्षय त्यानं 2 दिवस हे मैदान गाजवलं. तोच अक्षय काजवे. चांगल्या प्रकारचा फटका. काय घडतं पाहूया. खेळ तर होणार नाही. खेळ सुटलेला आहे लगभग. पण एक धाव तर पूर्ण केली जाते. त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी असते. पण इथं मात्र गरज असताना वाईट चेंडू. पुन्हा अनुजच्या माध्यमातून हा चेंडू फेकला जाणार आहे ओंकार खैरसाठी. पुढे सरसावत चेंडू मारायचा. मित्रांनो या ठिकाणी निश्चितच आम्ही मोठा फटका. काय गोष्ट पाहूया. झेल होणार आहे का नंतर सुटणार आहे.
चेंडू सावकाश, मात्र ए, पा, या ठिकाणी पा, पडतोय. सावकाश. आणि निश्चितच आपण पाहतो या ठिकाणी एक धाव मला दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. वर खूप मोठा आहे. इथून मात्र आकर्षक फटकेबाजी करणं गरजेचं आहे वाघजाई संघाला. हो मोठा फटका ओंकारच्या माध्यमातून काय करता पाहूया. पंचांचा इशारा बेगीत त्या षटकार मला वाटतं इकडे बाकी आहे. तिसऱ्या षटकामधील पुन्हा एकदा मोठा फटका बघूया. खेळ होतो का मित्रांनो. आदरणीय सन्माननीय तुषार गावात धावपळ लावण्यात यश मिळतं मित्रांनो. अजून कमबॅक करायला संधी आहे त्या ठिकाणी नाकारता येत नाही मैदानात. पण इथं मात्र ओमकार सारखा गोलंदाज समोर मात्र सोपा आव्हान नाहीये. खरोखर मार ओमकार फटका केलेलं निश्चितच उत्तम दर्जाचा असं मात्र निश्चितच उत्तम हातामध्ये सोपवलं जातं. बॉलिंग चांगली एक बॉल शॉट जातो बरोबर दिला. आतापर्यंत ओमकारने चांगल्या धावा जमवल्या आहे. विनयला एकेरी दुहेरी धाव देऊन त्याच्यावर मात्र एक चांगली कामगिरी करणारा ओंकार मात्र विनय या ठिकाणी आपण पाहतो प्रवीण ओंकारच्या उत्कृष्ट गोलंदाजीचा सामना. पण प्रवीणला मानलं पाहिजे स्टाईल बदलली आहे. निश्चितच प्रवीणला वाटलं असेल की षटकार झाला. मित्रांनो हे कमी नाही आहे. ओंकारला बाद केलं होतं तोच ओंकार इथं मात्र पुन्हा एकदा काय करतो बघूया. निश्चितच अरे गाण्याला वाटतं घरात बसून काय कोणती पुन्हा अंकाच्या माध्यमातून हा चेंडू घेतला जातो. जोरदार फटका मारायचा हेलिकॉप्टर शॉट खेळायचा पण इथं मात्र बॅट चेंडूचं कनेक्शन नाही. एक धाव मात्र पूर्ण होणार आहे. काय करायचं चक्कर षटक संपल्याची खूण येते. धाव संख्या होते 33. 6 चेंडू आणि या ठिकाणी 32 धावांची सोपं नाही. पण प्रवीण बघूया काय करणार प्रवीण. कारण समोर शंकर आहे जो नेहमी गोलंदाजी प्रवीणला करत असतो. प्रवीणला मोठा फटका खेळायचा आहे. मुंबईचं काय आहे तुझी शंकर आज खुश आहे. याची पावलं दमखम दाखवत आहेत की निश्चितच आपण या ठिकाणी बरोबर पांचर्स करून एक मोठी कामगिरी करतोय. या वेळेला मात्र सलग दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय शंकर कडून. प्रवीण कडून एक मोठा फटका एखादा मोठा फटका मारायचा जर विजय संपादन केल्याचा निश्चितच संघर्ष आपल्या खेळामध्ये होणार. आपल्या खालची मंडळी सगळी धावत येणार या ठिकाणी मला खात्री आहे. फक्त एक मोठा फटका प्रवीणने मारावा. पुन्हा एकदा शंकर चेंडूचं कलेक्शन नाहीये. इथं मात्र एक धाव तर पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा प्रवीण स्ट्राईक होते आणि धावसंख्या अजून दीडशे मारा. आता मात्र सन्मानजनक स्थितीकडे बघत बघूया. या ठिकाणी चौकार जातो म्हणून चांगला क्षेत्ररक्षण अमितच्या माध्यमातून केलं जातं. एकच धाव आता मात्र ओंकारला स्ट्राईक मिळणार आहे. ओंकारनं या सामन्यामध्ये निश्चितच उत्तम प्रकारची गोलंदाजी केली. पण मित्रांनो त्याला 7 मग या ठिकाणी आपण नितेशची सामन्यामध्ये निश्चितच बदल करू शकला असता. वास्तविक दिवशी मोठा फटका काय करतो बघूया. ओंकार खेळच्या माध्यमातून आपल्या खेळाला खुश करण्यासाठी उत्तम षटकार. काय फटका मारला मित्रांनो. 4 फटक्याची अपेक्षा होती आपल्याच उघडे. 37 अंतिम षटक. 37 धावा पाठलाग करताना हो हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. आणि इथं मात्र निश्चितच पहिल्या सर्वात महाविजेता संघ ठरतोय.
भैरवगड पॅन्थर्स आदरणीय कदम सरांचा दमदार संघटना स्पर्धेतला 10 विजेता संघटनांचं स्वागत असणारे भैरवगड पॅन्थर्स